कारण की 2007 पासून संघर्षाच्या काळात इथल्या तालुक्यातल्या लोकांनी आम्हाला जी साथ दिली ती मोलाची आहे. गरिबाचं लेकरू असल्यामुळं गरिबाची जाणीव त्यांना आहे. कसं एका मूर्तीला ठोके मारल्याशिवाय मूर्ती घडत नाही, तसं आमदार साहेबांनी दोन्हीही पडळकर बंधूंनी चटके फार खाल्लेली. त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष हा शब्द कमीच पडतो त्यांच्यासाठी माझ्या माध्यमात, माझ्या शब्दातून. माझ्यानं होतंय तेवढा मी प्रयत्न करत राहीन. गोरगरिबांच्यासाठी मी त्यांच्या मदतीला धावून जाईल. एक समाजसेविका म्हणून माझं पाऊल पडले तर 100% त्यांच्या अडचणी दूर करीन. आपल्या सर्वांचं स्वागत. मी अंकुश मुडे. आज आपण सांगली जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने निंबोडे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती माधवी काकी पडळकर यांच्याशी संवाद साधतोय. त्या या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि सध्या संपूर्ण राज्यासाठी हाय व्होल्टेज लढत जी आहे ती निंबोडे जिल्हा परिषद गटाची आहे आणि याच गटातून त्या आपलं नशीब आजमावत आहेत. तर आपल्या समेत बोलण्यासाठी माधवी काकी ब्रह्मानंद पडळकर आहेत. ताई नमस्ते. नमस्कार. तुम्ही आता या निवडणुकीमध्ये उतरला आहात, तुमचा परिचय द्या. मी सौ माधवी ब्रह्मानंद पडळकर, लिंबोडे गटातून जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार जनतेतून माझं नाव समोर आलेलं आहे. आता तुम्ही म्हणजे राजकारणामध्ये पहिल्यांदाच प्रवेश करताय. तुमच्या घरची म्हणजे माहेरकडची परिस्थिती कशी होती? खूप संघर्षाची. माझ्या एक फार कष्टाळू. माझं माहेर शेटपळे आहे. बरोबर. शेटपळ्या गावात 4च घरं धनगर समाजाची आहेत. पूर्ण मराठा समाजाची लोकसंख्या, मराठा समाज जास्त आहे. तिथे माझं बालपण गेलेलं आहे. माझी आई फार कष्टाळू, सगळ्यांना माहितीये. माझे वडिलांचा व्यवसाय काय होता? माझे वडील शेळ्या राखत होते. आम्ही दोघीच बहिणी. असं बालपण आमचं संघर्षात गेलेलं आहे. आता तुम्ही राजकारणामध्ये आलेला आहात. इकडे पडळकर बंधूंचं म्हणजे नाव संपूर्ण राज्यामध्ये आहे, तुम्ही राजकारणामध्ये आहात. आता तुम्ही आलाय, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. एक समाजसेविका म्हणून एक काम करायची मला संधी मिळत्या. त्या निमित्तानं लोकांच्या गाठी भेटी होतात, माता बहिणीशी संवाद होतो. अहिल्यादेवी होळकर, माता रमाई ही ज्या रणरागिणी होऊन गेल्या, त्यांचा वारसा तुमच्या सोबत आहे. त्यांचं जे काम होतं त्यातून काय प्रेरणा मिळते तुम्हाला, कसं वाटतं? अहिल्यादेवी होळकरांना सुद्धा कोणाचं पाठबळ नसताना त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची निर्मिती केली. हो. घोड्यावर सवार होऊन त्या अख्ख्या जगाशी लढल्या. हो. अहिल्यादेवींचा त्यांचा संघर्षाचा काळ आम्ही वाचतो, डोळ्यानं पाहतोय. तेच घेऊन आपण सुद्धा चालायचा प्रयत्न करायचा आहे. आता एक तुम्ही महिला म्हणून ज्यावेळेस ह्याच्या निवडणुकीमध्ये आला आहात, तर महिलांचे नेमके काय प्रश्न तुम्ही ह्याच्यामध्ये मांडचाल? महिलांचे काय प्रश्न आहेत बाबांनो त्यांच्यामध्ये? सक्षमीकरण, महिला सक्षमीकरणासाठी मी जाते. बचत गटाच्या महिला असतील, भरपूर येतात इथे भेटायला, पण भरपूर आमच्या घरी येतात महिला बचत गटाच्या. प्रत्येकाची अडचण सांगतात. त्या नक्कीच त्यांच्या मदतीला धावून मी जाईल. आता तुम्ही प्रत्येक भागामध्ये फिरताय, तुम्हाला प्रचाराच्या ह्याच्यामध्ये जाताय, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? खूप चांगला प्रतिसाद आहे. ज्या त्या गावामध्ये भाग्य लाभले मला जाण्याचं, प्रत्येक आपल्या मातीशी नाळ जोडलेली प्रत्येक माणसाची एक आपुलकीचं नातं माझं नव्यानं निर्माण होत आहे. होय होय. आणि प्रत्येकाशी जाऊन मन मुराद, पहिल्यापासून माझा स्वभाव आहे ते बोलते. गळवेवाडीत मी पहिल्यांदा गेले होते हळदी कुंकवानिमित्त. तिथे सुद्धा तुमच्यासारखे युवक असतील, त्यांनी माझं इंट्रोड्युक्शन केलं. आपल्या साहेबांचे कट्टर कार्यकर्ते, बरोबर, आपल्या काकी आल्या म्हणून चांगलं जंगी स्वागत माझं केलं. मी गळवेवाडीचे आभारी आहे त्यातल्या तरुण लोकांची, सगळ्या युवकांची. तुम्ही लोकांच्या मध्ये जाताय, तर लोकांचं म्हणजे काय असं किस्सा सांगतात की बाबा जुन्या काळा म्हणजे संघर्षाचा काळ पडळकर बंधूंचा होता आणि आता तुम्ही निवडणूक लढवताय? जुन्या पिढीतली लोक फार एकनिष्ठवंत आहेत. जुन्या पिढीतल्या लोकांशी माझा संवाद फार आपुलकीचा वाटतो मला. कारण की माझे सासरे शिक्षक होते. माझ्या सासऱ्यांबरोबरची जी मंडळी आहेत, त्यांचे मित्र सर्कल, बरोबर, त्यांचा मला अनुभव एक मिळतो. ते मला स्वतः, मी सांगितलं ब्रह्मा शेठची मी पत्नी आहे, जिल्हा परिषदेसाठी उभा राहिल्या आणि आशीर्वाद घेण्यासाठी आल्या, तर ते लोक म्हणतात, अरे वा, आमच्या जोडीदाराची सून आमचीच मुलगी आहे. बरोबर. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही आता सगळ्या भागात फिरला, काही लोकांच्या अशा काही नडी अडचणी तुमच्याविषयी आल्या का? भरपूर आल्या.
गर्निंगी गावामध्ये गेल्यानंतर ना तर एक जणाचा रस्ता अडवलाय, 5 वर्ष झालं तो रस्त्याचं काम झालं नाही. हा. मग तिथे माता माऊलीनी मला सांगितलंय 150 मतं तुमच्या बाजूनं ठाम आम्ही देतो, पूर्ण वस्तीचं मत 150 मतं तुमच्या पाठीशी आहे, फक्त आमचा एवढा रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह करा. त्यांना मी शब्द देऊन आल्या की जिल्हा परिषद निवडणुकानंतर 100% तुमचे स्वतः मी येऊन तुमचाही प्रश्न सॉल्व्ह केला जाईल. अशा आणखी काही प्रश्न आले का? जांभुळणीत काल मी प्रचाराला गेले तर पण सांगितलं की आमदार साहेबांच्या फंडातून भरपूर बरीचशीच कामं झाली ती, दोन्ही बंधूंच्या माध्यमातून असंख्य कामं झाली ती. मग जांभुळणी गावात पण फक्त त्यांचं एकच अडचण आहे की रस्ते. जांभुळणी गावचा विकास खरंच राहिलाय तर राहिलायच. ततली लोक फार उत्स्फूर्त प्रतिसाद होता, नाराजी लोकांची नाही. आपल्या लोकांच्या पाठीशी ठाम लोक असल्यामुळं त्यांचं सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकानंतर रस्त्याचं काम, मी रात्री बोलून आले की रस्त्याचं काम तुमचं करून देईल मी स्वतः, तर 100% जिल्हा परिषदच्या माध्यमातून नंतर त्यांची सुद्धा ते काम मी ताकदीनं करणार आहे. बर्माशेठचा मागचा काही काळ होता, तुमचे धीर गोपीचंद पडळकर यांचा 2007चा संघर्ष तुम्ही बघितला असेल. या संघर्षामध्ये कसा असायचा तो संघर्ष? खूप कठीण गेला आमच्यासाठी संघर्ष. 2007 पासून डोळ्याने हे पडळकर बंधूंचे दोघांचे बी संघर्ष आम्ही डोळ्याने पाहत आले. इथल्या लोकांनी प्रचंड त्रास दिला म्हणतात. होय, काही जणांनी दिला, भरपूर जणांनी साथ पण दिली. त्रास देणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींचा जो तो काळ होता, तो आता तो काळ राहिला नाही. ते संपूर्ण सगळ्या म्हणजे अस्तावस्थेमध्ये आहेत ते सध्या. म्हणजे ते आता त्यांचं पूर्ण राजकीय करिअर आता नाही. तर तुम्ही आता एक चांगल्या ह्याच्यामध्ये पडळकर बंधूंचं हे आहे, यशाच्या पाठीमाग कोण आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या आईचाच हात असावा. माझ्या सासूबाईंचाच त्यांच्या यशाच्या पाठीमाग त्यांची आईच आहे. कारण की त्यांचे पती गेल्यानंतर, त्यांचे मोठा मुलगा सुद्धा गेल्यानंतर दोन्ही मुलांना त्यांनी सावरले. कष्ट करून त्यांनी दोन्ही मुलांना घडवले. त्यांचं प्रचंड कष्ट आहे. आज देखील ते शेतात जातात, अजून सुद्धा शेतात जातात त्या. होय, हे शेतात त्यांचा एक शब्द आहे मला सासूबाईंचा की मी आहे तोपर्यंत पिशवी घेऊन शेणा पेटला जायचं नाही. म्हणजे शेतातलं जेवढं पिकल तेवढं धान्य आपल्या घरात येईल. त्याच्यामुळे माझ्या सासूबाई एक आमदाराची आई असून अजून कासुटा घालून दारं धरतात, कामं करतात, शेतातली सगळं काम करतात त्या. तुम्ही जाता का शेतात? मला कधीच माझ्या सासूबाईने रानातलं काम लावलं नाही. बरोबर, कधीच नाही. सासूबाई म्हणण्यापेक्षा ती आईच आहे माझी. मागल्या काही काळामध्ये त्यांचा एक शेतातला फोटो व्हायरल होता, सगळीकडे चर्चेत येत होता. मग आता हे जे त्यांची जी शेतीशी असणारी नाळ, हे तुम्ही सगळा संघर्ष त्यांचा डोळ्याने बघितला. काय असे प्रसंग आहेत का की बाबांनो काही डोळ्यात पाणी आणणारे, की जेव्हा पडळकर बंधूंनी हेही सहन केलं मागल्या काही काळात? प्रचंड संघर्ष, कुठं एक वेळ जेवायला मिळालं नाही अशा पद्धतीने भरपूर ठिकाणी. आता आमच्या घरात सुद्धा आले तरी सुद्धा आम्हाला घरातल्या घरात एकमेकांची भेट सुद्धा होत नाही आमच्या घरात. माझ्या सासूबाई वाडीतलं सगळं हँडल करते त्या. बरोबर, गावच्या सरपंच आहेत, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणं. त्या वयात, एवढ्या वयस्कर वयात गावची सेवा करतात. आज आमच्यापाशी इथं बंगल्यावर त्या राहत नाहीत, कारण की तिथं सह्या करायचा आहे, अंगठा द्यायचा आहे, तर मी तिथं थांबते. म्हणजे लोकांसाठी त्या काम करते त्या ह्या वयात सुद्धा. तुमच्या म्हणजे लोकांची सेवा करणं हा तुमच्या कुटुंबाचा पहिल्यापासून आमचा वसा आहे, आणि हीच आम्ही पुढे जनतेसाठी नेहमी शेवटपर्यंत टिकवणार आहे. आता लोकांचं प्रश्न तुम्हाला म्हणजे आलं की बाबा रस्ता पाहिजे, लोकांनी रस्ता अडवलाय, हे पडळकर बंधू मागल्या काही काळापासून याच प्रश्नावरती काम करतात. आता तुम्ही देखील तोच वसा पुढे नेणार आहात. आणखी काही प्रश्न आहेत का की बाबा हे रस्ता आणि हे सोडून? भरपूर असे असंख्य आहेत. महिलांसाठी सुद्धा एक रोजगार, आम्ही आमच्या पडळकर कुटुंबाचे एक टार्गेट आहे. JW माध्यमातून असंख्य हजारो महिलांसाठी जेणेकरून माता बहिणी आपल्या उन्हात रानात राबतात, त्यांच्यासाठी एक आम्ही फॅन खाली, AC खाली एक व्यवसाय आणणार आहे. आम्ही ज्यावेळेस भागात जातो, लोक म्हणतात की पडळकर बंधूंचा हा घराणेशाहीचा वारसा आहे. म्हणजे आई सरपंच, स्वतः आमदार आणि भाऊ माजी समाज कल्याण सभापती. तर तुम्ही कसं काय सांगाल की तुमचा घराणेशाहीचा वारसा आहे का? नाही, घराणेशाहीचा वारसा नाही. कारण की माझे वडील शेळ्या राखत होते, माझी आई मजुरी काम करणारी, माझ्या माहेरी सुद्धा राजकारणाशी काडीमात्र संबंध नसलेला, माझे सासरे इकडे शिक्षक होते,
हम्म. त्याच्यामुळे कसं घराणेशाही कसं असू शकतं. आता जे विरोधकांचं म्हणजे हेच आहे की बाबा घराणेशाहीवर पडळकर बंधू मतं मागतात. तर तुम्ही काय सांगाल, मागल्या काही काळापासून त्यांनी जो संघर्ष केला तो इथल्या जनतेसाठी म्हणजे मागल्या काही भाषणामध्ये ते सांगतात की शेतपळमध्ये आज देखील निधी घेत नाहीत माझा, काय कारण आहे? नाही, असं काही नाही. माझी माहेरची माणसं फार चांगली आहेत, चांगल्या विचाराची आहेत. त्याचं बालपण माझं गेलेलं आहे. शेटपळे गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र होते. आरोग्य उपकेंद्र दिलेलं आहे. आता ही निवडणूक जी आहे ही वेगवेगळे विकासाचे मुद्दे घेऊन लढतात. तर आता तुम्ही म्हणजे कुठली कुठली गावं आतापर्यंत कव्हर केली? 16 गावामध्ये मी जाऊन फिरून आली. लोकांना भेटला आजकाल जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ती ज्येष्ठ नागरिक काय प्रश्न तुमच्या पुढे मांडतात? आमदार साहेबांवर युवकांचं प्रेम आहेच. धडाडीचं हे नेतृत्व आहे, सगळ्यांना माहिती झाले. हो. त्याच्यामुळं युवकांना सुद्धा एक आपुलकी आहे आणि त्यांच्या सुद्धा मला तो जोश दिसून येतो की आमदार साहेब जे करू शकतात ते कोण नाही करू शकत, मी म्हणेल. कारण की आमदार साहेबांनी तसा निधीचा पाऊस पाडलेलाच आहे. आमदार साहेबांनी आता जतचे आमदार आहेत ते हिथं, आता तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून याल त्यावेळेस काय तुम्ही लोकांना हे कराल? प्रत्येकाच्या काय समस्या असतील ते आता जाणून घेतेच आणि परत सुद्धा तोच माझा प्रवास राहणार आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुकानंतर प्रत्येकाच्या अडचणी, प्रत्येकाच्या समस्या 100% दूर करेल. आता मागल्या काही काळामध्ये बराचसा संघर्ष झाला. आता नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील भाजपची सत्ता आली. आता तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का की ही जिल्हा परिषद निवडणूक देखील भाजपच्या पारड्यात पडेल? 100%. कारण की भाजप आता सत्तेत असल्यामुळं 100% यश 100% येणार आहे. देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांचा सर्वाधिक जवळचा माणूस म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब, आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबातून येतात. तर कसं म्हणजे त्यांचं रिलेशन कसं आहे साहेबांचं आणि देवाभाऊंचं? खूप छान आहे. आता तुम्ही ज्यावेळेस लोकांच्या मध्ये जाताय, लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन तुमच्याविषयी येत आहेत, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतंय लोकांच्या म्हणजे जे लोकांच्या बद्दलची जी भावना आहे, तेव्हा पडळकर बंधूंनी हा संघर्ष केला आणि त्याचं आता म्हणजे चांगल्या पद्धतीचं फळ मिळते असं तुम्हाला वाटतं का? 100%. माता बहिणी असतील त्या माता बहिणी बोलतात आमदार साहेब सभापतींपाशी बोलायचं आम्हाला धाडस होत नाही. आता साहेबांची फार उंची वाढलेली आहे, आम्ही डोळ्यासमोरचा माणूस फार उंची गेलेला बघतोय आणि बोलायचं धाडस होत नाही. आता माधवी काकी आपल्या हक्काची वाटते, त्याच्यामुळे माझ्यापाशी त्यांच्या काय समस्या असतील ते मांडतात आणि मी आमदार साहेबांना सभापतींना सांगते. आज म्हणजे धनगर समाजाची जी मंदिर आहेत तिथे आजपर्यंत निधी पडला नाही. आता मग चर्चा झाली त्यावेळेस, म्हणजे आता पडळकर बंधूंच्या माध्यमातून तो निधी पडतोय, हे तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे आता तुम्ही लोक ज्यावेळेस तुम्हाला बोलतात की बाबा आजपर्यंत आमच्या मंदिराला निधी मिळाला नाही, आता मिळतोय, हे ऐकून तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. कारण कामच तसं आहे दोन्ही बंधूंचं. कारण की आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमदार झाल्यानंतर, विधान परिषदचे आमदार झाल्यानंतर भरपूर त्यांनी विकासाची कामं केली ती, आणि आता विधानसभेचे जतचे आमदार असून सुद्धा इकडे तालुक्यात वेळ देणं, लोकांच्या अडचणी जाणून घेणं, प्रत्येकाला आपुलकीनं बोलणं, प्रत्येकांच्या समस्या सोडवणं, ते सातत्यानं काम करत आलेत. तसेच ब्रह्मानंद पडळकर, माझे पती ब्रह्मानंद पडळकर साहेब सुद्धा समाज कल्याणचे सभापती असताना त्यांनी सुद्धा भरपूर त्यांच्या माध्यमातून असंख्य कामं केलेली आहेत. सभा मंडप असेल, स्मशानभूमी असतील, ओढ्या नाल्याची कामं रुंदीकरणाची असतील, रस्त्याचे असतील, मंदिराचे असतील, भरपूर कामं झालेली आहेत. मागल्या काही काळामध्ये इथल्या प्रस्थापित लोकांचा प्रचंड अन्याय व्हायचा झरे ह्या भागातल्या लोकांच्या वरती. त्यावेळेस त्यांच्या मदतीला पडळकर बंधून धावून जायचे. मग कसा असायचा तो काळ? 100%. कारण की पडळकर साहेब कसं आहे, ते डायरेक्ट कसं एका मूर्तीला ठोके मारल्याशिवाय मूर्ती घडत नाही, तसं आमदार साहेबांनी दोन्हीही पडळकर बंधूंनी चटके फार खाल्लेले. त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष हा शब्द कमीच पडतो त्यांच्यासाठी माझ्या शब्दातून. कारण की संघर्ष फार मोठा आहे. म्हणजे काय, म्हणजे असं काय प्रसंग आलता का? भरपूर प्रसंग आमच्या बाबतीत घडून गेलेले ते. त्याच्यामुळं गरीबाचं लेकरू असल्यामुळं गरिबाची जाणीव त्यांना आहे. गरिबीची जाणीव आहे. आता गरीब लोक जे आहेत ते सर्वाधिक पडळकरांना देव मानतात, म्हणजे अशी स्थिती आहे. मग आता तुम्ही त्यांचा वारसा पुढे चालवताय, तर आता तुम्ही गरिबांच्यासाठी काय म्हणजे हे कराल?
म्हणजे काय गरिबांना काय आव्हान माझ्यानं होतंय तेवढा मी प्रयत्न करत राहीन. गोरगरिबांच्यासाठी मी त्यांच्या मदतीला धावून जाईल. एक समाजसेविका म्हणून माझं पाऊल पडले तर 100% त्यांच्या अडचणी दूर करीन. आता आपला मतदारसंघ आहे तो पूर्ण म्हणजे हे आहे. आजपर्यंत पडळकर साहेबांनी इथं म्हणजे गोपीचंद पडळकरांनी इथं त्यांचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण इथल्या लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही. जतच्या लोकांनी निवडून दिलं. तर कसं वाटतंय तुम्हाला हे असं? नाही, इथल्या लोकांनी आमच्यावर काय अन्याय केला नाही. कारण की नाही, सुरुवात इथल्या लोकांनी आमच्या सोबत राहून साहेबांना मोठं करण्याचं श्रेष्ठ सगळ्यात श्रेय जातं तर इथल्या जनतेला जातं माझ्या दृष्टीनं. कारण की 2007 पासून संघर्षाच्या काळात इथल्या तालुक्यातल्या लोकांनी आम्हाला जी साथ दिली ती मोलाचीच आहे. त्यांच्यामुळे साहेब घडू शकलेत. म्हणजे इथल्या आटपाडी तालुक्याने त्यांना घडवलंय. पण त्यांचं हे जे नेतृत्व आहे ते जतनं स्वीकारलं, त्याबद्दल जतच्या जनतेला काय सांगाल? जतच्या जनतेचं जेवढं आभार मानेल तेवढंच कमी असेल. कारण की जतची जनता आमच्यासाठी साक्षात देव आहे. आमच्यासाठी तुम्ही गृहिणी आहात, म्हणजे घरचं सगळं हे बघता. आता तुम्ही राजकारणामध्ये पहिल्यांदा आलाय, तर हे सगळं तुम्हाला नवीन आहे. तर म्हणजे घरचा आणि हे फरक कसा, म्हणजे कसा फरक आहे? काय नाही, 2007 पासून पडळकर साहेबांचा मी संघर्ष बघत्या, त्याच्यामुळे थोड्या गोष्टी मला माहितच आहे. त्या मी गृहिणी आहे, घरी सांभाळते आणि गृहिणी काय कुठल्या गोष्टी कमी नसत्या. होय, आम्हाला सवयच आहे संघर्षाला तोंड द्यायचं. आम्हाला प्रत्येक गोष्टीला तोंड देता येते, त्याच्यामुळे काय मला अवघड वाटत नाही. 2007 ला म्हणजे आम्ही असं ऐकतो की प्रचंड ही जी लोक आहेत ही त्रास द्यायचे, जे पडळकर बंधूंना काही वेळेस त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, काही वेळेस त्यांना जेल मध्ये देखील जावं लागलं. हे सगळं तुम्ही जवळनं बघितलं? हो, जवळून, फार जवळून. माझा मोठा मुलगा 4च महिन्याचा होता तेव्हा पोलीस प्रशासनानंतर भरपूर आम्हाला त्रास दिला. म्हणजे कसं ते रोजच्या रोज यायचे? रोजच्या रोज यायचे, दरवाजावरून लाठीचार्ज करायचे, दरवाजाच्या चौकटी पूर्ण हलवून टाकल्या होत्या, धमक्या द्यायचे. तुम्ही राहायला कुठं होता त्यावेळेस? पडळकरवाडीमध्ये राहत होतो. त्याच घरी सासूसून आम्ही दोघे असायचो आणि हे दोघं बंधू नेहमी असं जनतेची सेवा करण्यात मग्न असायचे. त्यांनी प्रचंड त्रास दिला, भरपूर त्रास दिला. हे तुम्ही सगळा त्रास सहन केलेला आहे. आत्ताचा जो काळ आणि तो काळ, काय फरक वाटतो? जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे सगळं श्रेय जनतेलाच जातं. जनतेचा एक आधाराचं जनतेचा विश्वास पडळकर कुटुंबियावरती आणि त्यांचा एक विश्वास, त्यांचं प्रेम आम्हाला आजपर्यंत ह्या वाटेवर येऊन पोहोचवतं. आता पण ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे, ही तुमच्यासाठी म्हणजे एवढा तुम्ही संघर्ष केला, आता हे तुम्हाला जनतेनंच ही संधी दिल्या. मगाशी तुम्ही बोलताना म्हणाला की आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारलं की बाबा तुम्ही लढताय का, तर ते म्हणले की तुमच्या घरातच हे पद गेलं पाहिजे, असं तुम्ही मगाशी म्हणालात. तर एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांनी उठाव केला की तुम्हाला जिल्हा परिषदेत पाठवायचं. तर काय ह्या जनतेप्रती काय ऋण व्यक्त कराल तुम्ही? कार्यकर्ते असतील, वडीलधारी मंडळी असतील, माझ्या माता बहिणी असतील, त्यांचा फार मोठा विश्वास पडळकर साहेबांवरती आहे. त्याच्यामुळे सर्वांना माहिती आहे की धडाडीचं तडफदार नेतृत्व म्हणजेच आपल्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब. जे करू शकतात मला माझ्या दृष्टीनं कोणीच करू शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांना वाटलं की पडळकर साहेबांच्याच घरातलं एक खमक्या नेतृत्व पुढे आलं पाहिजे. आजपर्यंत तुमच्या ह्याच्यामध्ये कोण महिला नेतृत्व नव्हतं, तुम्ही आता पहिलेच महिला नेतृत्व आहे. तर आता माता भगिनींचा प्रश्न सुटणार आहेत, ह्याच्या आधी पण सुटत होतं, पण आता ते ताकदीने सुटतील. आता तुम्ही माता भगिनींना काय आव्हान कराल आमच्या माध्यमातून? माझ्या तमाम माता बहिणींना मी आव्हान करते की माझ्या जसं संघर्षाच्या काळात पडळकर कुटुंबियाच्या पाठीशी ढाल म्हणून ही जनता राहिलेली आहे, तसंच पडळकर कुटुंबीच्या वतीने मी आव्हान करते की येत्या काही काळात माझ्या माता बहिणींच्या पाठीशी सक्षमी म्हणून मी राहील. त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेईल, त्यांच्यासाठी मी काम करत राहील. निंबोड्यातील जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? आता निंबोडे जिल्हा परिषद गटातून तुम्ही उभे आहात, तर जनतेला काय आव्हान कराल? सर्वप्रथम नमस्कार. लिंबोडे गटातील तमाम जनतेला, माझ्या माता बहिणी असतील, वडीलधारी मंडळी असतील, युवक असतील, सर्वांना हात जोडून विनंती करते, येत्या 5 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने मला विजयी करावं ही चरणी प्रार्थना करते.